पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीला 3,000 रुपये जमा होतील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिली। मात्र सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होतंय। लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत आणि पुढे त्या पद्धतीने ती योजना राबवली जाणार आहे। त्याच्यामुळे विभाग म्हणून महिला व बाल विकास विभाग आम्ही हाच प्रयत्न करत असतो की त्या योजनेचा जो लाभ आहे तो माता भगिनींपर्यंत व्यवस्थित रीतसर पोचावा। त्याच्यातून अनेक अशा माता भगिनी आहेत ज्यांचं आयुष्य स्थिरावलेलं आहे आणि आमच्यासाठी ती गोष्ट अतिशय समाधानकारक आहे। त्याच्यामुळे कुठे कोण किती श्रेय किंवा त्याचा प्रचाराचा कितपत मुद्दा आपण त्या ठिकाणी बनवायचा याच्यापेक्षा जास्ती ती योजना चांगल्या पद्धतीने राबवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं या गोष्टीकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करतो। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट योजनेबाबत मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला आता किती पैसे भेटणार आहेत त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, तुमचा 17वा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आजपर्यंत तुमचे पैसे जमा झालेत की नाही, म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता। आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता प्लस जानेवारी महिन्याचाही हप्ता भेटणार आहे, त्याचीच मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही खुशखबर आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट समजेल। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला हे 1,500 रुपये पाठवले जात आहेत। आता या योजनेबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे। ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे अशा लाडक्या बहिणींना सरकारने या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 1,500 रुपये देण्यासाठी ही योजना चालू केली। या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आतापर्यंत जवळपास 17 हप्ते जे आहेत या ठिकाणी वाटप झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली गेलेली होती, तर या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचंही पाहायला मिळालं। तर बघा, आता 17 हप्ते वाटप झालेले आहेत 2025 मध्ये, परंतु 2025चा अजून एक हप्ता यायचा राहिला आहे, तो म्हणजे तुमचा डिसेंबर महिन्याचा, जो की तुमचा 18वा हप्ता आहे। त्याची तुम्ही वाट पाहत असाल। मागच्या या ठिकाणी 5 ते 7 इन्स्टॉलमेंट जर आपण बघितल्या, प्रत्येक इन्स्टॉलमेंट लेट होताना दिसत आहे, वेळेवरती हे पैसे जमा होताना दिसत नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींकडून मागणी केली जाते आहे की सरकारने प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची 1 तारीख फिक्स करून त्या तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करावेत, जी पण 1 तारीख असेल ती। तर तुमचा याला पाठिंबा आहे का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा 1 तारीख फिक्स करण्यासाठी, कारण की याचा फायदा तुम्हालाच होणार आहे। 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहत राहतात, मात्र हे पैसे वेळेवरती जमा होत नाहीत, त्याच्यामुळे तुमची बरीचशी कामं अडकून पडतात। तर त्यासाठी 1 तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे। दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं वारं वाहत आहे। आधी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुकीच्या आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणुकांचीही घोषणा करण्यात आली। त्यामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता, यामुळे योजनेतील पैशांना ब्रेक लागला होता। तरी देखील मध्यंतरी आपण म्हणजेच तुमचा हा नोव्हेंबरचा हप्ता 17वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली आणि त्याचं वितरण देखील होत आहे। मात्र डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबद्दल या ठिकाणी ही मोठी अपडेट आलेली आहे। दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आता योजनेतील लाभार्थी महिलांची संक्रांत गोड होणार आहे। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे असे दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे भेटण्याची शक्यता आहे। लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 14 किंवा 15 जानेवारी रोजी 3,000 रुपये जमा होऊ शकतात, या ठिकाणी अशी माहिती समोर येत आहे। मात्र या माहितीला अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही। न्यूजमध्ये या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे। बघा, आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामुळे 18वा हप्ता जो तुमचा डिसेंबर महिन्याचा आहे तो प्रलंबित राहिलेला आहे, तो तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्येच भेटणं अपेक्षित आहे। मग या जानेवारी महिन्यामध्ये आचारसंहितेमुळे या ठिकाणी जर प्रोसेस थांबलेली असेल तर तुम्हाला जानेवारी एंडिंगला ते पैसे भेटू शकतात, जर सरकार 2 हप्ते एकत्रित देणार नसेल तर। कारण की याच्या अगोदर देखील आपण बघितलेलं आहे, बऱ्याच वेळा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सणाचं औचित्य साधून या ठिकाणी पैसे जमा केले गेलेले आहेत। त्याच्यामुळं त्याच्या अगोदर मात्र या ठिकाणी GR प्रसिद्ध होणं गरजेचं आहे। मागचे 5 ते 6 इन्स्टॉलमेंटचा प्रत्येक महिन्यामध्ये GR येतो आणि त्याच्यानंतर निधी मंजूर झाल्यानंतर हा लाभ जो आहे तो वाटप केला जातोय। त्याच्यामुळं जर डिसेंबरचा GR फक्त एकच आला तर मात्र तुम्हाला फक्त डिसेंबरचेच 1500 रुपये जमा होऊ शकतात। मात्र नोव्हेंबरचाही त्याच्यामध्ये जर उल्लेख करण्यात आला तर तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात।
परंतु भरपूर ठिकाणी या ठिकाणी बोललं जात आहे की लाडकी बहीण योजनेला डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता जो आहे मकर संक्रांतीपुरती या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती जी आहे ती देण्यात येत आहे. तर आता याच्यामध्ये मकर संक्रांतीपूर्वी जर हा लाभ भेटणार असेल तर अजूनपर्यंत मात्र याचं GR आलेलं नाही. अगोदर त्याचा GR येणं गरजेचं आहे. तर 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचं मतदान असल्यानं या पार्श्वभूमीवरून विरोधकांनी यावरती आक्षेप देखील घेतलेला आहे. जर लाभार्थी महिलांना निधीचं वितरण झालं तर आचारसंहितेचा भंग होईल असं विरोधकांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता लाभार्थी महिलांना मकर संक्रांतीपूर्वी पैसे मिळणार की निवडणूक झाल्यानंतर बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बघा, मागचा 17वा हप्ता नोव्हेंबरचा तो देखील आचारसंहितेमध्येच या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी संक्रांतीच्या निमित्तानं हे पैसे येणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणींना येणं गरजेचं आहे. ही योजना जी आहे खूप जुनी योजना आहे, खूप दिवसापासून चालू आहे, जवळपास 1 वर्ष योजनेला पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे याचा आचारसंहितेवरती परिणाम होईल की नाही याबद्दल मात्र या ठिकाणी सरकारने स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि तेही या ठिकाणी बघा, 17वा हप्ता तुम्हाला आचारसंहितेमध्येच भेटलेला आहे. त्याच्यामुळे हे 2 हप्ते देण्यास या ठिकाणी कुठलीही अडचण नसावी. परंतु आता सरकार काय निर्णय घेणार या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे 2 हप्ते वाटप करणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं, परंतु 1.25 लाख लाडक्या बहिणींची जवळपास KYC या ठिकाणी राहिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC करणं अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणी बघा, जसं की सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी उल्लेख आहे, मात्र संपूर्ण ठिकाणची भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची अजून KYC राहिलेली आहे. तर अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे देखील अजून जमा झालेले नाहीत. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत की आमचे पैसे येणं अजून बाकी आहे. तर तुमचे KYC झाले आणि पैसेच आलेले नाहीत, कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, KYC मध्ये भरपूर लाखो लाडक्या बहिणी ज्या आहेत अजून KYC मध्ये त्यांची होणं बाकी आहे. टेक्निकल प्रॉब्लेममुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने आणखी मुदतवाढ या ठिकाणी मिळेल अशी त्यांना आशा होती, पण 31 डिसेंबरनंतर मात्र अजून मुदतवाढ भेटलेली नाही. त्यामुळं लाडक्या बहिणींना चिंता या ठिकाणी लागलेली आहे. आता लाडक्या बहिणींना अजून एक मोठी घोषणा झालेली आहे, ती म्हणजे 21 रुपये कधीपासून. त्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की 1500 रुपये जे आम्ही आता देतोय ते या ठिकाणी ती एका सभेमध्ये बोलत होते. तर त्यांनी म्हटलं की लाडक्या बहिणींना दिले जाणारे 1500 रुपयामध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. मात्र फिक्स तारीख अजून दिलेली नाही. 21 रुपयाबद्दलचा या ठिकाणी अगोदरच घोषणा झालेली आहे. मात्र अजूनही ते कधी भेटतील मात्र कोणीही फिक्स तारीख या ठिकाणी दिलेली नाही. मात्र लवकरच त्यामध्ये वाढ केली जाईल असं मात्र बोललं जात आहे. तर बघा, सध्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे पैसे भेटणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का सणाच्या निमित्तानं हे 2 एकत्रित हप्ते भेटावेत? तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2 हप्ते एकत्रित द्यावेत असं टाईप करून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर जर हे 2 हप्ते एकत्रित भेटले तर लाडक्या बहिणींना सणाच्या निमित्तानं खूप मोठा दिलासा या ठिकाणी भेटू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. डिसेंबरचा आणि जानेवारीचा एकत्र हप्ता येईल असं बोललं जात आहे. मात्र याच्याबद्दल अधिकृत माहिती सरकारने मात्र अजून प्रसिद्ध केलेली नाही. लवकरच त्याबद्दलची माहिती येऊ शकते. तुमचे अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.